पावसामुळं शेतकरी खूप नुकसान होणार आहे. हाताला आलेलं पीक जाण्याची वेळ आलेली आहे. जे नदीकाठचे आहेत का ते तर गेलेच वाहूनच पिकं. आणि सोयाबीन निघेल पण खूप डॅमेज होणार आहे. त्याला बाजारात थोडी मोठी किंमत राहणार नाही, काही नाही. आणखीन पाऊस येण्याची शक्यता आहे. आणखीन पाऊस जर जास्त झाला तर आणखीन आहे नाही ते सगळं जाणार आहे. त्यामुळं सरकारनं सुद्धा याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना थोडी मदत करण्याचा प्रयत्न करावा. बोला तुम्ही. आतापर्यंत आम्ही टी व्हीवर पाहत होतो, बरंचसं नुकसान झालं. परंतु किनगाव भागामध्ये देखील आता एवढं काही नुकसान झालेलं आहे की नदीकाठचं तर भयंकर असं पीक पाण्यामुळं गेलेलं आहे. त्या कालच्या आणि परवाच्या 2 दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळं भयंकर हानी झालेली आहे. आणि शासनाने याचा गांभीर्याने विचार करून होईल तेवढं शक्यतो तातडीनं मदत देण्याची विनंती आहे. जनावर ढोराचा जे प्रश्न आहे शेतात काही अडकले त्याबद्दल काय म्हणणं? नाही, त्यामुळे तर संपूर्ण व्यवहार ठप्प झालेला आहे. वाहनं तिकडे तिकडे थांबलेले आहेत, पुलावरून पाणी जात आहे. खूप असं नुकसान झालेलं आहे या भागामध्ये. त्यामुळं शासनानं तातडीनं दखल घेऊन तातडीची मदत द्यावी अशी सर्वांची विनंती आहे.